नमस्कार, मी मंदार फणसे. आपण पाहतोय महाराष्ट्राचा महासंग्राम. महाराष्ट्राच्या महासंग्राममध्ये आपण विविध नेत्यांशी गप्पा मारणार आहोत, बोलणार आहोत, प्रश्न विचारणार आहोत आणि बेधडक प्रश्न विचारणार आहोत. अर्थातच आज आपल्यासोबत आहेत महाराष्ट्रातलं ज्येष्ठ नेतृत्व आणि भाजपचे ज्येष्ठ नेते आणि अर्थातच सगळ्यांना वेगळी ओळख करून देत नाही, पण सुधीर भाऊ, तुमचं स्वागत आहे आमच्या स्टुडिओमध्ये. सुधीर मुनगंटीवार आपल्यासोबत आहेत आणि मनमोकळे बेधडक प्रश्न तुम्हाला विचारायचे आहेत. महाराष्ट्राचा महासंग्राम सुरू झाला आहे, निवडणुकीचं वातावरण सुरू झालेलं आहे आणि हे वातावरण सुरू झालेलं असताना नेमकं काय होणार महाराष्ट्रामध्ये साहजिकच उत्सुकता आम्हा सगळ्यांना आहे आणि तुमच्याकडनं काही गोष्टी जाणून घ्यायच्या आहेत. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तुम्हाला विचारायचं आहे ती म्हणजे लोकसभेच्या पार्श्वभूमीवर लोकसभेमध्ये तुम्ही एक खूप मोठ्या पराभवाला सामोरं गेलेला आहात आणि असं असताना अशा वेळेला तुम्ही पुन्हा एकदा या रणसंग्रामामध्ये उतरलेला आहात. नेमकं काय घडतंय महाराष्ट्रात असं तुम्हाला वाटतंय? अनेक वर्ष तुम्ही अनेक पावसाळे बघितलेले आहेत राजकारणामध्ये, वेगळंच राजकारण बघायला मिळतंय. आता काय घडतंय? नाही, संग्राम कोणताही असू द्या, आत्ताच्या भारतातला महाराष्ट्राचा असू द्या, की रामायणामध्ये राम रावणाचं युद्ध असू द्या, की कौरव पांडवाचं युद्ध असू द्या, त्या युद्धाच्या दिवसांमध्ये एखादा दिवस हा प्रतिकूल असतो. प्रभू रामाचे बंधू लक्ष्मण हेही मूर्छित झाले होते. कौरवाच्या युद्धामध्ये, पांडवांनी कौरवांच्या युद्धामध्ये अभिमन्यूसुद्धा चक्रव्यूह भेदू शकला नव्हता. याही युद्धामध्ये आम्ही लोकसभा भेदू शकलो नाही, जागा कमी आल्या. पण या सर्व युद्धांमध्ये महासंग्रामाचं सत्य आणि सूत्र एक आहे की सच परेशान हो सकता है, एक दिन के लिए पराजित नहीं हो सकता. या महासंग्रामामध्ये महाराष्ट्रात महायुतीचं सरकार येईल ही एकदम निश्चित आहे. हरियाणामध्ये लोक म्हणायचे, कारण हा महासंग्राम कोणी एका व्यक्तीने मुख्यमंत्री व्हावं म्हणून नाही, हा महासंग्राम महाराष्ट्राच्या विकासाच्या अस्तित्वासाठी आहे, महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी आहे, छत्रपती शिवाजी महाराजांच्या रयतेच्या राज्याच्या संकल्पपूर्तीसाठी आहे. आणि या निवडणुकीचं वैशिष्ट्य आहे, या निवडणुकीचं काय वैशिष्ट्य आहे? छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक 350 आत्ता 6 जूनला आपण पूर्ण केला. पुण्यश्लोक अहिल्याबाईची त्रिशताब्दी आणि महत्त्वाचं विश्वरत्न, भारतरत्न, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानाचा अमृत महोत्सवी वर्ष आहे. आणि आम्ही ज्या योजना केल्या त्या जनहिताच्या आहे, सामान्यांच्या हिताच्या आहे. गरीबों के सम्मान में महायुति मैदान में, किसानों के सम्मान में महायुति मैदान में, महिलाओं के सम्मान में महायुति मैदान में, अशा पद्धतीने जे केलं, मी तुम्हाला सांगतो की महाराष्ट्राचा महासंग्राम हा सत्याच्या बाजूनी, विकासाच्या बाजूनी निश्चितपणे अनुकूलच असेल, याबद्दल कोणीही शंका घेऊ नये. तुम्हाला शंकेचा ज्यावेळेला विषय येतो त्यावेळेला गेल्या काही काळामध्ये जे काही राजकारण बघतोय त्याच्यामुळे तुम्हाला असं वाटतं की भाजप खरं तर आत्ताच्या महायुतीमधला मोठा भाऊ म्हणायला हरकत नाही जर का संख्याबळ म्हणून बघितलं, पण त्याचबरोबरीनं मुख्यमंत्री जे आहेत ते शिवसेनेचे एकनाथ शिंदे झालेले आहेत. अशा वेळेला तुम्हाला असं वाटत नाही की भाजपकडे कुठेतरी पडती भूमिका गेल्या काही काळामध्ये घ्यावी लागली भाजपला? नाही, सत्तेच्या दृष्टिकोनातून जेव्हा आपण विचार करतो तेव्हा मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री या पदाच्या चौकटीमध्ये जेव्हा विचार केला तेव्हा कदाचित असे प्रश्न उपस्थित होतात. आपण जेव्हा विचाराच्या, विकासाच्या विजयाचा जेव्हा विचार करतो त्या चौकटीत मुख्यमंत्री कोण, उपमुख्यमंत्री कोण हे काय महत्त्वाचं असतं? शेवटी उद्या जे काम भारतीय जनता पार्टीच्या मुख्यमंत्र्यांनी करायचं तेच काम एकनाथ शिंदेजींच्या नेतृत्वामध्ये भारतीय जनता पार्टीच्या सहकार्याने, देवेंद्रजीच्या सहकार्याने, अजितदादाच्या सहकार्याने सर्वसामान्यांच्या विकासाची जर कामं होत असतील तर मग मनामध्ये हा भाव का? मग या संग्रामामध्ये महायुती अगदी एकत्र आहे, एकदम एकजूट बळकट अशी महायुती आहे असं तुम्हाला म्हणायचं? कदाचित मी या प्रश्नाचं उत्तर देताना लोकांना असं वाटेल की मी तर महायुतीचा आहे तर मी खरं कसं सांगेल. पण खरं हेच आहे की एकनाथ शिंदेजी, अजित पवारजी आणि देवेंद्रजी या तिघांमध्ये जर साम्य आहे ते विचाराचा आहे आणि तो विचार आहे जो भारतीय जनता पार्टीचा माननीय नरेंद्र मोदीजी, अमित भाईंनी जो या राष्ट्राच्या प्रगतीचा विचार आहे, त्यामध्ये दिल्लीचेही तख्त राखतो महाराष्ट्र माझा, तर महाराष्ट्राचं योगदान असावं. आणि म्हणून
तुम्ही जेव्हा विचार करता तेव्हा एकनाथ शिंदेजी आमचे नाही आहे, मग ते मुख्यमंत्री कसे झाले. तर भारतीय जनता पार्टीच्या बद्दल ज्यांना माहिती आहे, भारतीय जनता पार्टीमध्ये तुमच्या माहितीकरता सांगतो, शेकडो असे लोक आहेत की जे आमदार खासदारांच्या जागा कोणाला द्याव्यात त्यांची नावं निश्चित करतात, पण स्वतः कधीच तुम्हाला प्रकाशात दिसत नाही. त्यांच्या मनात एकच भाव असतो, तेरा वैभव अमर रहेमा हमदीन चार रहेणार आहे. आणि अशी शेकडो आहेत बरं, असं एक दोन नाही आहे. तुम्ही संघाकडे निर्देश करताय? संघच नाही, भारतीय जनता पार्टीमध्ये सुद्धा मी नावं घेऊ शकतो की ज्यांनी आपलं आयुष्याच्या आयुष्य पक्षासाठी दिलं. आता तुम्ही मला सांगा, आमचे BL संतोषी आहे, माननीय मोदीजी, माननीय अमितभाई, माननीय नड्डाजी यांच्या मांडीला मांडी लावून बसतात. मग नेहमी त्यांच्याकडे पाहिलं तर एक गोष्टीचं कुतूहल असतं की आमच्या मनात अनेक प्रश्न सत्तेवर जाण्याचे येतात, यांच्या मनात काय येत नसावे. तिकीटं तेच वाटायच्या 4 प्रमुख नेत्यांपैकी एक प्रमुख आहे व्यक्ती, आणि त्यांना का नाही वाटत की मलाही मंत्री व्हावं. ते का एका छोट्याशा खोलीमध्ये राहतात, त्यांना का नाही वाटत आपल्याला मोठा बंगला असावा. मग मनात विचार येतो की त्यांना देश मोठा व्हावा हा भाव घेऊन ते आपलं पण जीवन. मग या देश मोठा व्हावा ही जी भाव ज्यावेळेला येतात त्यावेळेला आत्ता बघतोय की बंडखोरीची एवढी सगळीकडे म्हणजे लाट आल्यासारखी बंडखोरी आहे. महायुतीत असेल, महाविकास आघाडीमध्ये असेल, सगळीकडेच बंडखोर वैयक्तिक महत्वाकांक्षेपोटी. भाजपचा कोणी ओरिजिनल नेता असं कधी करत असेल असं 99% नाही. तुम्ही बघा भाजपमधून जाणारे कोण आहेत. भाजपची सत्ता आल्यानंतर ज्यांनी आमच्याशी मैत्री केली, तर ही तात्पुरती मैत्री असते अनेकदा, ती तेव्हाची आवश्यकता असते, आणि मग ते लोक भाजपला सोडतात. ती आवश्यकता तुम्हाला असं वाटत नाही की भाजपने कुठेतरी प्रतारणा केली, विचारांची प्रतारणा केली, किंवा त्यावेळेला ज्या लोकांना विरोध केला होता त्या लोकांनाच बरोबर घेतलं आणि इतके सगळे जे निरलस कार्यकर्ते आहेत त्यांना बाजूला ठेवलं त्यावेळेला सत्य. नाही, कधी कधी एखाद्या वेळी तुम्हाला युद्ध जिंकायचं असतं तेव्हा शत्रू पक्षातील काही लोकांना सोबत घ्यावं लागतं. मग ते विभीषणापासून ही सुरुवात आपल्याला करता येईल. कधी कधी याच्यामध्ये आपलं आकलन चुकू शकतं, पण अनेकदा असंही होतं की जे आपल्यासोबत येतात, आणि याच्यातलं सर्वात उत्तम उदाहरण मी स्वतः अनुभवलं आहे. प्रभू रामाच्या नावाने आमचे बनवारीलाल पुरोहितजी एक अतिशय सच्चे कार्यकर्ते, काँग्रेसमध्ये होते तेव्हाही अतिशय प्रामाणिक, चरित्रवान, सच्चा कार्यकर्ता, एकदा भारतीय जनता पार्टीमध्ये आल्यानंतर मग त्यांनी कधी सत्तेचा विचार नाही केला. आणि ते तर त्या क्षणी आले जेव्हा काँग्रेस अतिशय सत्तेच्या मोठ्या पादांवर होती. पण त्यांनी म्हटलं नाही, प्रभू राम के मंदिर में मैं कोई कॉम्प्रोमाइज नहीं करता. आता असे हजारो उदाहरणं आहे. आता मग सुचलं बनवारीलालजींचं म्हणून मी सांगितलं, पण असे अनेक लोक आहेत ज्यांनी पण सुधीर भाऊ बघा, ज्या पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये जे वातावरण निर्माण झालं गेल्या काही काळामध्ये, ज्याच्यात सगळ्यात मोठे जर का आव्हानं तुमच्या सत्तेपुढे जर का असतील तर ती आरक्षणाचं एक आव्हान होतं. आणि आरक्षणाच्या या सगळ्या लाटेमध्ये कुठेतरी आज सुद्धा मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलंय की आम्हाला तुमचा कार्यक्रम करायचा आहे. ही भावना ज्या वेळेला समोर येते किंवा तुमच्या विरोधात, भाजपच्या विरोधात, तुम्हाला असं वाटत नाही की काहीतरी वेगळं चालू आहे तिकडे ह्या पद्धतीनं, किंवा त्यांना त्यांची ही जी भावना आहे ती खरी आहे असं तुम्हाला वाटतं? नाही, असं आहे की मराठा आरक्षण देऊ नये असं म्हणणारे कोण आहे? पर्याय काय? शरद पवार साहेबांनी सांगितलं मराठा आरक्षण देण्याची आवश्यकता नाही. आणि तुम्हालाही माहिती आहे की देवेंद्रजीच्या नेतृत्वात आम्ही मराठा आरक्षण दिलं, आम्ही हायकोर्टातही टिकवलं. मधात जो विश्वासघात झाला आणि उद्धवजींचं सरकार आलं, सुप्रीम कोर्टामध्ये त्यांनी योग्य पद्धतीने बाजू मांडली नाही, आणि त्याचा परिणाम जो अनुकूल व्हायचा त्या अनुकूल परिणामाच्या ऐवजी प्रतिकूल परिणाम झाला. माननीय एकनाथ शिंदेजींच्या नेतृत्वात देवेंद्रजी आणि अजितदादा आजही आम्ही याच्यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न करतो आहे. आता एक गोष्ट खरी आहे की OBC-मध्ये आरक्षण देता येईल का? तर आज जर तुम्ही शरद पवार साहेबांना लेखी मागवा, काँग्रेसच्या नेत्यांना मागवा, कोणीही असं म्हणणार नाही. आमच्यावरच राग का? जेव्हा सर्वच राजकीय पक्ष हे OBC समाजाचं आरक्षण जे आहे त्याच्यामध्ये मराठा समाज सामावून घ्या याला मान्यता जर देत नसेल, तर मग वर्ग संघर्ष किंवा जात संघर्ष, समूह संघर्ष हा कसा समाजाला मान्य होईल?
पण मराठ्यांना आरक्षण दिलं पाहिजे याच्याबद्दल दुमतच नाही. दिलंच पाहिजे. कसं दिलं पाहिजे, कसं मग दिलं? त्याच्यासाठी सेपरेट आरक्षण आपण दिलं. आपण विधानसभेचं स्वतंत्र एक अधिवेशन घेतलं, आपण आरक्षण दिलं. पण ते टिकत नाही ना कोर्टामध्ये. सरतेशेवटी अशा प्रकारे दिलेली आरक्षणं टिकत नाहीत, त्यामुळे त्यांना परत पुन्हा पुन्हा आरक्षण मागावं लागतं. हा प्रश्नच संपत नाही. टिकत नाही असं कोणी म्हणतं? 10% आपण आरक्षण मागच्या जेव्हा टर्ममध्ये दिलं, हायकोर्टाने मान्यच केलं होतं ना. पण दुर्दैवाने महाविकास आघाडीचं सरकार, महाराष्ट्राचं दुर्दैव होतं, आरक्षणाचं दुर्दैव होतं आणि सुप्रीम कोर्टात ते टिकवू शकले नाही. आम्ही टिकवलं ना. आपल्याला माहिती आहे हायकोर्टामध्ये आम्ही टिकवलं, आरक्षण टिकलं. पण त्या आरक्षणाचे जे शत्रू होते ते टिकू शकले नाही. त्यांनी काय केलं? त्यांनी सुप्रीम कोर्टामध्ये केस हरवली. हारण्याची आवश्यकता नव्हती, योग्य बाजू मांडायला पाहिजे. पण तुमच्यापाशी वेळच नव्हता. तुमच्यापाशी फक्त एकच तुमचं होतं की केंद्र सरकार मदत करत नाही, केंद्र सरकार काही करत नाही. कोणतेही प्रश्न सोडवण्याची तुम्ही क्षमताच विकसित केली नाही आणि अडचण तिथं आली. आरक्षण टिकेल, माझा विश्वास आहे की पुन्हा काही अडचण येणार नाही. पण तुम्ही मला सांगा, हजारो लोकांनी याच्यामध्ये ओबीसीमध्ये आरक्षण देता येईल का? त्याच्यावर एकही नेता त्या दृष्टीने तुम्हाला अशी कुठली धोका वाटत नाहीये की ही जी चळवळ चालू आहे किंवा ही ज्या पद्धतीनं मराठा आरक्षणासाठीची जी मागणी चालू आहे, त्यांनी आज म्हटलंय की आम्ही अमुक अमुक पक्षाच्या विरोधात आहोत किंवा भाजपच्या विरोधात आहे, असं स्पष्ट म्हटलेले आहेत मनोज जरांगे. हे भाजपच्या विरोधात का? पण हा पहिला प्रश्न आहे. भाजपच्या काय विरोधात? भाजप निर्णय करते का? महायुती सत्तेत भाजप आहे. हा, मग तुम्ही बोलताना महायुतीच्या विरोधात म्हणता तर मी समजू शकेल ना. मग भाजपला कुठेतरी एकटं पडलं जातंय. आता त्यांच्या मनात काय हे तर त्यांना विचारल्याशिवाय कसं समजेल? तुम्हाला असं वाटत कसं नाही? समजेल की तुम्हाला असं वाटलं की गेल्या काही काळामध्ये देवेंद्र फडणवीस यांना सुद्धा कुठेतरी एकटं पाडण्याचा प्रयत्न झाला? नाही, एकटं पाडण्याचा प्रयत्न आहे की नाही हा तुमच्या दृष्टीने अभ्यासाचा विषय आहे. पण असं एकटं पाडण्याचा प्रयत्न करणे यामध्ये जनता तुमच्या या म्हणण्याला साथ देणार नाही ना, सहकार्य करणार. तुम्ही पाहिलं की हरियाणामध्ये असंच करण्याचा प्रयत्न काँग्रेसने केला, कारण काँग्रेसचा हा मूळ स्वभाव आहे. काँग्रेस जी आहे ती याच पद्धतीनं राज्य करते आणि इंग्रजांच्या मार्गावर त्यांचा जो स्वभाव आहे त्या स्वभावानुरूप त्यांनी या महाराष्ट्रामध्ये, आणि मग स्पष्ट भूमिका का घेत नाही ते? विदर्भात असं म्हटलं जातं ह्यावेळेला की काँग्रेसची लाटच आहे आणि भाजपला खूप मोठं आव्हान निर्माण झालं. तुम्हाला वाटतं, आता तुम्ही तर विदर्भामध्ये एवढं राजकारण करताय? नाही, लोकसभेच्या निवडणुकीच्या कारणांनी तसं वाटतं, ती काही चूक नाही. पण मे महिन्यामध्ये एखाद्या दिवशी पाऊस येतो म्हणून काही रोजच पाऊस येईल असं समजून रेनकोट घेऊन गेलं पाहिजे असं नसतं ना. तो होता क्षण. डॅमेज कंट्रोल झालाय विदर्भामध्ये, पूर्णपणे डॅमेज कंट्रोल झालं. हरियाणामध्येही असंच वाटायचं, डॅमेज कंट्रोल केलं ना आम्ही. आज तुम्ही विचार करा, जम्मू काश्मीरमध्ये आम्ही 29 जागा जिंकल्या, हरियाणामध्ये आम्ही मागच्या 2019-20 मध्ये निवडणुका जागा त्याच्यापेक्षा जास्त जागा आत्ता जिंकल्या. आणि म्हणून ठीक आहे, आम्ही लोकसभेमध्ये नुकसान झालं का झालं, तर आमचं नुकसान झालं त्यापेक्षा महाराष्ट्राचं जास्त नुकसान झालं. कारण आता काय झालं, आता जे खासदार निवडून आले महाराष्ट्रात, काहीच केंद्रामध्ये त्यांचा तुम्ही अर्थमंत्री होता आणि आता सगळं म्हटलं जातं की 46,000 कोटी रुपये तिजोरीतले जात आहेत, लाडकी बहीणला जात आहेत, लाडकी भाऊला जात आहेत. तुम्हाला अर्थमंत्री म्हणून तुम्हाला त्याच्यावरती काय म्हणायचं? माझा अर्थमंत्री म्हणून, आणि हा मला वाटतं की मी असा अर्थमंत्री आहे महाराष्ट्राचा 1 मे 1960 नंतर ज्यांनी महाराष्ट्रामध्ये 11,975 कोटीचं रेव्हेन्यू सरप्लस बजेट दिलं. माझ्या 5 वर्षाच्या कार्यकाळात माझा GSDP ह्या राजस्थानच्या जन्मापासून 2019 पर्यंत त्यांचा टोटल जेवढा GSDP असेल तेवढी मी 5 वर्षात वाढ केली. आणि म्हणून मला अधिकार आहे. खरं तर मला एक गोष्ट लक्षात येत नाही की आपण का बदनाम करतो महाराष्ट्राला, का लाडक्या बहिणीचा राग तुम्हाला आहे. 2017-18 मध्ये मी 7 पे कमिशन दिलं, तेव्हा देवेंद्रजीच मुख्यमंत्री होते. 7 पे कमिशनचा भार हा जो काही 17 लक्ष एकूण शासकीय 5-5.25 लक्ष आणि बाकी निमशासकीय शिक्षक वगैरे 17.5 लाख कर्मचारी आहे, त्यांना मी 44,000 कोटी दिले. मग तेव्हा हा प्रश्न का नाही आला? त्यांना दिलंच पाहिजे, तो त्यांचा अधिकारी आहे, सेवा करतात.
मग त्यांना देताना एकाही व्यक्तीचं पोट नाही दुखत. आणि मी जेव्हा 2,48,00,000 महिलांना माननीय एकनाथ शिंदेजींच्या नेतृत्वामध्ये देवेंद्रजी आणि अजितदादा एकमताने 2,48,00,000 महिलांना 46,000 कोटी दिल्या बरोबर, हा काय प्रकार आहे समजलंच नाही मला. म्हणजे ह्या सगळ्या योजनांचा तिजोरीवरती महाराष्ट्राचा काही परिणाम होणार नाही एवढं मात्र निश्चित तुम्हाला त्या पद्धतीची खात्री वाटते. 44,000 कोटी दिलेत ना, मग तुम्हाला जाणवलं कधी तिजोरीवर परिणाम झाला म्हणून? बरेच नेते अगदी राज ठाकरेंपासून सगळेजण मध्यंतरी म्हटले की हे अशा प्रकारे जर का चालू राहिलं तर इथे पगाराला पैसे होणार नाहीत. काही एक डायलॉग असतात जे सदा सर्व काळ म्हणायचे असतात. आता मग एकाने सांगितलं म्हणजे कर्ज वाढलं. तुम्हाला जगामधला ज्याला अर्थशास्त्र समजतं त्याला सामान्य बुद्धी ज्याला असेल तो आपला GSDP किती आहे, GSDP किती आहे. आता मला सांगा 2013-14 मध्ये आमचा GSDP हा 15 लक्ष काही हजार कोटीचा होता. आज 40.44 लक्ष कोटी आहे. म्हणजे तुमचं म्हणणं की महाराष्ट्र समृद्धीच्या मार्गावरती आहे. अरे छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे हा, कष्टकऱ्यांचा महाराष्ट्र आहे. महाराष्ट्र आज GST मध्ये आमचं कॉन्ट्रीब्युशन 20% आहे. म्हणजे मागच्या वर्षी 13,65,000 कोटीचा GST होता, त्यात 2,70,000 कोटी आमचे आहे. आज देशाच्या GDP मध्ये आमचा GDP जो आहे तो साधारणतः 15%च्या आसपास राऊंड फिगरमध्ये आहे. उद्योगामध्ये आम्ही 20% आहे. आणि तुम्ही महाराष्ट्राचा अवमान करता असं म्हणून आकडेवारीनी चर्चा केली पाहिजे. आकडेवारीनी चर्चा केली पाहिजे आव्हान देत आहेत एक प्रकारचं. आणि अशा प्रकारचं आव्हानाची चर्चा जर का कोणाला करायची असेल, महाविकास आघाडीतल्या कोणाला करायची असेल, तर सुधीर भाऊंबरोबर आपण इथे पुन्हा एकदा बसायला काही हरकत नाहीये. कारण ही चर्चा व्हायला पाहिजे, केवळ आरडाओरड होण्यात काही अर्थ नाहीये. आणि या चर्चेतनं काहीतरी मार्ग सुटू शकतो. या चर्चेतनं महाराष्ट्राच्या प्रगतीचा आढावा घेतला जाऊ शकतो. ज्येष्ठ मंत्री आणि ज्येष्ठ नेते सुधीर भाऊ मुनगंटीवार आपल्यासोबत इथे आलेले आहेत आणि त्यांनी मनमोकळी चर्चा केली आपल्यासोबत. महाराष्ट्राच्या महासंग्राममध्ये ही सुरुवात आहे. अशा प्रकारे चर्चा करून महाराष्ट्राच्या मध्ये नेमकं काय चाललंय, राजकीय घडामोडी काय चालल्या त्याचा आपण वेध घेतोय, आढावा घेतोय. पुन्हा असेच भेटूया. धन्यवाद.